पहा गवळणीचा जो भाव त्या ठिकाणी झाला होता, भार वित्त विसरले आता कैशी जाऊ घरा, नोहे बरा हा लौकिक आता मी घरी जाऊ शकत नाही. आणि कोणाला जर असं सांगितलं की त्या भगवंताच्या नादाने मी मुरलीच्या नादाने भगवंताच्या प्रेमाने मी पागल झाले, लोक मला हसतील, पारखी असे सांगता गोष्टी घरची कुटी खातीर. भगवंताच्या गोपाळांनी त्या ठिकाणी त्या गोपिकेला सांगितलं काहीच करू नको, फक्त शांत राहा, लोकांकडे लक्ष द्यायचं नाही, भक्ती करत असताना कोण काय म्हणेल याच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. तुका म्हणे हासे जन नाही कान, त्या गोपिकेला सांगितलं फक्त एक काम कर, फक्त तू शांत राहा. तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतोनी. ही अवस्था त्या गोपिकाची त्या ठिकाणी झालेली आहे. निवांत राहावं लागते, एकाग्रता साधावी लागते, एकांत साधावा लागतो. एकांत तो एकांत साधण्याकरता मनाची जी दशा आहे, मन कसं आहे, चंचल आहे. भगवंताला अर्जुनाने विचारलं, चंचल मी म्हणा कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहं निग्रमण्ये वायुरी वसु दुष्करम. मनाची दशा अत्यंत चंचल आहे आणि या चंचल मनाला स्थिर करण्याकरता काय करावं, हे वैराग्याचे आधारे अभ्यासाचे मोहरे काही एके वेळे स्थिरावेल ज्ञानोबराय सांगतात. त्याचा अभ्यास करावा लागेल. अभ्यासाचे मोहरे वैराग्याचा आधारानं या मनाला शांत करता येते. हे सर्व भक्ती प्रेम सुख त्या गोपिकांना प्राप्त झालं होतं. अशा प्रकारे ती गोपिका निवांत थांबली. त्यानंतर आपल्या घराकडे निघून गेली. गोपाळ पुन्हा देवाकडे आले, देवा चला ना काही चारून येऊ, पाण्यावरून गाई आणू. ठीक आहे, काही हरकत नाही. पुन्हा गाई चारण्याकरता पोरं निघाले. गाई चारता चारता 2-3 गोपाळ आले, देवा लय भूक लागली रे, खंदीभार पोटे भूक, काय खेळायाचे सुख. भूक लागली. भगवान म्हणतात गोपाळांनो एक काम करा, माझी आहे तैशी पाये, नाही तरी घरा जाय, चोरुणिया मायनवणीत आणावे जा. जा लवकरात लवकर काम सारुणी सकळ. अवघे आले गोपाळ म्हणती आता झाली आता वेळ, म्हणती आणा शिदोऱ्या. भगवंत म्हणू लागले माझी असेल तशी असेल तर आणा, नाही तर वापस निघून जा. तुकोबरायांनी गोपाळ म्हणू लागले, देवा घरी कोणीच नाही हो, कोणीच नाही घरी, आमच्या जे असेल ते तुमच्यात आम्हाला सामावून घ्या. हो तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू धुरी आता पाया वेगळे. भगवंताला गोपाळांची दया आली. काही गोपाळ गाई घेऊन गेले होते. हो भगवान परमात्माने आता गोपाळांना आवाज दिला. काय म्हणतात, ये रे गळ्या वैजा भागळ्या टाक भोंगळ्या, सोड गाठोड्या शिदोरीच्या, सोड गाठोड्या शिदोरीच्या. अया करतो गोपाळाला ते मैसोरी मुलीचा, अया करतो गोपाळाला ते मैसोरी मुलीचा. गोपाळांची भगवंताला दया आली. सर्वांच्या शिदोऱ्या भगवंतानी एकत्रित केल्या. खांद्यावर असलेली घोंगडी भगवंतानी काढली. ती घोंगडी खडकावर टाकली. खडकी सोडलेल्या मोठा आजीचा दहिकाला घुमटा. घ्यारे घ्यारे दहिवात आम्हा देतो पंढरीनाथ, मृदा घेऊन या करी पेद्या वाटी तो शिदोरी. त्या ठिकाणी भगवान परमात्माने सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. वृंदावनामध्ये भगवंतानी काला केला. साधू संतांनी पंढरीच्या वाळवंटामध्ये काला केला. त्या काल्याच्या आनंदामध्ये ज्ञानोबाराय प्रत्यक्ष काला वाटण्याकरता होते. एकची टाळी झाली चंद्रभागी वाळवंटे, माझा ज्ञानराज गोपाळांशी ह्या वाटे. तिथे सुद्धा महाविष्णू ज्ञानोबारायांनी काला केला. त्या काल्याकरता वैकुंठ या ब्रह्मलोकातून ब्रह्मदेव सुद्धा वृंदावनामध्ये आला. ब्रह्मदेवाला नाही मिळाला काला. ब्रह्मदेव मासुडी झाला पण तरी नाही मिळाला काला. आता त्याच काल्याचा योग शिव महापुराणाच्या सांगतीच्या निमित्तानं नांदुऱ्यात आला. विठाला भगवान परमात्माने सर्व गोपाळांना कमलाकार बसवलं. हो कमलाकार बसवलं आणि भगवान परमात्माने आपली मुरली कमरेला लावलेली आहे. मोराचं पीस भगवंताच्या केसावरती उडत आहे. पूर्ण केस भगवंताची उडत आहे. दृश्य फार अत्यंत सुंदर दिसू लागलं. भगवंताचं स्वरूप मनोहर त्या ठिकाणी दिसू लागलं. व्यासवर्षी दशमस्कंदाच्या उत्तरार्धात वर्णन करतात. बिभ्रद वेणुं जठरे पटयो शुंग वेत्रेच कक्षे वामो पाणो बसवल कवलम तत्फलानिंगलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुहृदो हास्यन् नर्म बेस्वे स्वर्गे लोके मिषति भुजे यज्ञ गोपाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय.